नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर केलेल्या वक्तव्यानं आता नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटल्याचं दिसतंय. ओबीसींवर माझा काही फार विश्वास नाही, कारण जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा मंडल आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण लढाईची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण त्यांना लढायचं नसतं, असं आव्हाड एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतायत. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपनं या सगळ्यावर टीका केली आहे. या त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. आव्हाड यांचं हे वक्तव्य समस्त ओबीसी समाजाचा अपमान करणारं असल्याचं मत भाजपच्या काही नेत्यांनी आता व्यक्त केलंय. आव्हाड यांना ओबीसींचा इतिहास माहिती नसून त्यांनी ओबीसींचा अपमान केल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतायत माझा ओबीसीच्या वरती अजिबात विश्वास नाही, कारण मंडल आयोग आला तेव्हा ते लढले नाही. आव्हाड कोणता इतिहास वाचतात हे मला माहित नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचिताच्या आरक्षणाला नाकं मुरडलेली होती. ओबीसीनी 100 ओबीसीनी स्वतःला या आंदोलनामध्ये पेटवून घेतलं होतं. हा ओबीसीचा इतिहास यांना माहिती नाही का? कदाचित प्रस्थापितांना खुश करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं पाहूया. खरं तर ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते, लढायला होते ते महाराणी दलित. ओबीसीला लढायचंच नसतं. कारण ओबीसी वरती ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय की आपण श्रेष्ठ आहोत, पण त्यांना हे माहित नाही की आपल्या 4 पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाही. हे सगळे विसरले. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य आपण ऐकलं. नेमकं ते काय म्हणाले हे आपण पाहिलं. याच संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी थेट जाऊया नागपूरमध्ये. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्या सोबत. तुषार, जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय ते आता आपण पाहिलं, ऐकलं, आणि भाजपच्या नेत्यांकडून आता त्यावर तीव्र प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांची या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया? जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर अजिंक्य भाजप आक्रमक झाली आहे. भाजप नेते आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा मागितलेला आहे. जितेंद्र आव्हाडने जर का ओबीसी समाजाची माफी मागितली नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. जितेंद्र आव्हाडचं जे वक्तव्य आहे, तुम्ही अत्यंत आक्रमक आहात. देशरत्न सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या स्टेजवरनं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल निंदाजनक वक्तव्य केलं आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करून राज्याचं वातावरण भडकावणे असे स्टेटमेंट काल जितेंद्र आव्हाडांनी केले. राजकीय पोळी शेकणे, समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकारणाचा वापर करणे आणि एखाद्या समाजाला तुष्ट समजणे, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना एकतर मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. मंत्री म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, होईल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये. काल त्यांनी ओबीसी समाज, मागासवर्गीय समाज आणि मराठा समाज, ब्राह्मण समाज याबद्दल अनेक स्टेटमेंट केले आणि निंदाजनक स्टेटमेंटमुळं काल ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की जो मंत्री समाजामध्ये तेढ निर्माण करतात, ओबीसी समाजाबद्दल निंदाजनक बोलतात, त्या मंत्र्याला त्यांनी काढून टाकलं पाहिजे. जितेंद्र आव्हाड हे मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचे नाही आहे. त्यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग केलेला आहे. मंत्रिपदाचा जो त्या ठिकाणी
त्यांनी शपथ घेतली होती त्या मंत्रिपदाच्या योग्य ते नाही आहेत आणि म्हणून शरद पवार साहेबांनी त्यांना काढून टाकलं पाहिजे. ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे. ओबीसी समाजावर विश्वास नाही. ओबीसी समाज हा त्या ठिकाणी संघर्ष करत नाही. त्यांना हे माहिती नाही की महाराष्ट्राच्या निर्माणाच्या पासून तर देशाच्या अनेक आंदोलनामध्ये ओबीसी समाजाचं जे कर्तव्य आहे ते फार मोठं आहे आणि ओबीसी समाजाला ज्या पद्धतीने त्यांनी डिवचलं आहे, उद्या जर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर जितेंद्र आव्हाड जबाबदार राहील आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांनी एक तर राजीनामा दिला पाहिजे, ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि पवार साहेबांना माझी विनंती आहे, जर पवार साहेबांना जर ओबीसी समाजाबद्दल जर काही आपुलकी असेल तर त्यांनी यांना आजच्या आज काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. अशी मागणी देखील पुढे येते की त्यांच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे, त्या प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण केला. भाजपची काय भूमिका आहे? असं आहे की काही समाजाचे संघटना या पोलीस स्टेशनला तक्रारी करणार आहे. उद्या काय आंदोलन होतील मला माहिती नाही आहे, पण ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड काल सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानिमित्त त्या ठिकाणी कार्यक्रमातनं या पद्धतीने खुलेआम चॅलेंज करतात समाजाला, समाजामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. ब्राह्मण समाजाबद्दल, मराठा समाजाबद्दल, कोणत्या कोणत्या समाजाबद्दल त्या ठिकाणी उल्लेख करतात आणि जातीवाचक धर्मामध्ये त्या ठिकाणी भांडेर लावण्याचं काम करतात. उद्या जर महाराष्ट्र पेटला त्याला जबाबदार जितेंद्र आव्हाड असणार आहे आणि म्हणून मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर समाजाच्या सलोख्याची भावना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस जर खरंच या ठिकाणी समाज संरक्षणाकरता बसली असेल, सर्व समाजाला सारखा न्याय देण्याच्या विचारात असेल, तर मग अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस किती पाठबळ घालतं हेही पाहण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि पवार साहेबांनी सुद्धा अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. राजकीय स्वार्थापोटी त्यांनी असं वक्तव्य केलं असं वाटतं तुम्हाला? राजकीय स्वार्थापोटी नेहमीच जितेंद्र आव्हाड हे सामाजिक द्वेष निर्माण करतात, धर्मामध्ये भांडण निर्माण करतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा विधानमंडळात सुद्धा त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण असे वक्तव्य केले आहे. जातीवादी व्यक्ती मंत्रिमंडळात नको. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही याबाबत तक्रार करणार? मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे, कारण तो व्हिडिओ त्या ठिकाणी सर्व मीडियामध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांनी कालपासून दखल घ्यायलाच पाहिजे होती. अजित पवार साहेबांनी दखल घ्यायला पाहिजे होती. शरद पवार साहेबांनी दखल घ्यायला पाहिजे होती. आज आम्हाला ही मागणीच करायची गरज पडायला नको की जितेंद्र आव्हाडचा राजीनामा घ्या म्हणून. तर अजिंक्य, आपण बघू शकतो की चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी भूमिका स्पष्ट केली आहे, ओबीसी समाज अत्यंत आक्रमक आहे आणि जर का राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर निश्चितच याला जितेंद्र आव्हाड किंवा राज्य सरकार जबाबदार असेल. त्यामुळे जितेंद्र आव्हाडचा राजीनामा घ्यावा अशीच मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांची आहे. बिलकुल तुषार, राजीनामा घ्यावा अशी मागणी तर त्यांनी केलेली आहे आणि माफी मागावी ओबीसी समाजाची असं देखील त्यांचं म्हणणं आहे. पण जितेंद्र आव्हाड यांनी हे केलं नाही तर मग नेमकी काय भूमिका असेल? भाजप या संदर्भात नेमकी काय भूमिका घेऊ शकेल? आपण त्यांनाच विचारूया. भाऊ, मला एक सांगा की जर का जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितलीच नाही किंवा राज्य सरकारने या संदर्भात काही निर्णयच घेतला नाही तर भाजप आणि ओबीसी समाजाची काय भूमिका असेल? ओबीसी समाज अशा वक्तव्याला सहनच करणार नाही. महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा या पद्धतीने टीका टिप्पणी कधीही सहन करू शकत नाही. निश्चितपणे ओबीसी समाजाच्या संघटना आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा यामध्ये दखल घेईल. मी स्वतः त्या ठिकाणी या संपूर्ण बाबीबद्दल कालपासून चिंतेमध्ये आहोत की या पद्धतीने एक महाराष्ट्राचा मंत्री जातीवादी स्टेटमेंट करतो आहे, समाजात तेढ निर्माण करतो आहे, एखाद्या समाजाला तुच्छ समजतो आहे, हे काही योग्य नाही आहे. हे चिंताजनक आहे आणि निंदाजनकही आहे. भारतीय जनता पार्टी योग्य निर्णय करेल आणि अशा मंत्र्यांना त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कालपासून तुमची काही ओबीसी नेत्यांसोबत किंवा काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं असेल, त्यांचं काय मत होतं, त्यांची काय भूमिका आहे? सर्वांनाच वाटतं की निंदाजनक बोललेले आहेत, ओबीसी समाजाला तुच्छ भाषेत बोललेले आहेत आणि याचा विस्फोट नक्की होणार. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती या कधी समाजाचं भलं करू शकत नाही आणि मंत्रिपदावर असताना जितेंद्र आव्हाड हे मंत्रिपदावर आहे याचा भान विसरलेले आहे, त्याचा बुद्धिभ्रंश झालेला आहे आणि म्हणून अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही नेहमी ओबीसी आरक्षण बोलताना एक म्हणता की एका राजकीय पक्षाला ओबीसी आरक्षणाचा विरोध आहे,
कुठेतरी त्याच सरकारमधल्या एका मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं आणि तुम्ही वारंवार दारिद्र्य शुक्लाचार्य हा शब्द वापरता, या संपूर्ण पाठीमागे काय वाटतं तुम्हाला? 100% की राष्ट्रवादी काँग्रेसमधले जितेंद्र आव्हाडचं स्टेटमेंट हे ओबीसी समाजाला ज्या पद्धतीने निंदाजनक आणि द्वेषभावनेने केलेलं स्टेटमेंट आहे. मी आधी सांगायचो की ओबीसींच्या जागावर धनदांडग्या लोकांना आणून त्या ठिकाणी प्रस्थापित करायचं आणि ज्या ठिकाणी गरीब ओबीसी समाज आहे, आर्थिक दुर्बल समाज आहे, त्या समाजाला त्या ठिकाणी बाजूला करायचं हे नेहमीच कटकारस्थान वरच्या लोकांनी केलेलं आहे. मग आज जर शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे की ओबीसीच्या विरुद्ध एवढं मोठं एवढं वाईट स्टेटमेंट, निंदाजनक स्टेटमेंट जर एखादा नेता करत असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता करत असेल, पवार साहेबांनी दखल घेतली पाहिजे. जर पवार साहेब खरंच त्या ठिकाणी हितचिंतक असतील, त्यांनी आत्ताच तात्काळ जितेंद्र आव्हाडावर कारवाई केली पाहिजे. नाहीतर मग पवार साहेबांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह राहील. निश्चित आपण बघितलं की चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता या संपूर्ण प्रकरणामध्ये हात घालायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. याच संदर्भात आता आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे सर आहेत सध्या फोन लाईनवरनं. देवरे साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आता वाद निर्माण झालाय आणि ओबीसी समाजाकडून आता आव्हाडांचा राजीनामा देखील मागितला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात भाजप देखील हीच मागणी करतोय आणि सोबत ओबीसी समाजाची माफी मागावी अशी देखील मागणी होती. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, जितेंद्र आव्हाड साहेब जे काही म्हणाले ते अर्ध सत्य आहे. बरं, अर्ध सत्य अर्थाने की या सगळ्या ओबीसीच्या लढाईमध्ये कोणीच नव्हते असं ते म्हणाले होते. बरोबर आहे, कोणीच नव्हते म्हणजे कोण नव्हते? 1990च्या आधी जे कोणी ओबीसी नेते घडले, संघर्ष केला, आंदोलनं केली, त्या 1990 पूर्वीच्या आधीच्या ओबीसी नेत्यांमुळे मंडल आयोग लागू झाला. आणि 1990 नंतर जे ओबीसी नेते निर्माण झाले ते सगळे लाभार्थी नेते होते. बरं, त्यांनी कोणीही ओबीसी साठी किंवा मंडल आयोगासाठी खूप काही मोठा संघर्ष केलेला नाही. ते सगळे लाभार्थी नेते होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 1990 नंतर, आता वास्तविक जर 1990 ही जर आपण लाईन धरली, डेडलाईन, तर 1990ला मंडल आयोग लागू होत असताना मंडल आयोग लागू करणारं सरकार, व्हीपी सिंग सरकार पाडणाऱ्यांमध्ये काँग्रेस होतं, म्हणजे आताचे राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच्यामध्ये होतं, शिवसेना होती, भाजप होती. मला सांगा, आता जे कोणी ओबीसी नेते स्वतःला म्हणतायत ओबीसी वादी, मंडल आयोगवादी आणि ओबीसीसाठी मोठमोठ्या वल्गना करणारे, आता जे कोणी ओबीसी नेते आहेत त्यांनी आठवण करावी की 1990 साली आपल्याच पक्षाने मंडल आयोग लागू करणारं व्हीपी सिंग सरकार पाडलं होतं. आणि तरी ते आज स्वतःला मंडल आयोगवादी म्हणतात, आम्ही ओबीसीसाठी काम करणारे म्हणतात. यांनी साधा प्रश्न विचारला पाहिजे आपल्या पक्षाला. जर भाजपचे ओबीसी नेते असतील तर त्यांनी नितीन गडकरींना प्रश्न विचारला पाहिजे, त्यांनी फडणवीसांना प्रश्न विचारला पाहिजे की 1990 साली तुम्ही कुठे होते? तुम्ही व्हीपी सिंग सरकार पाडण्यामध्ये तुम्ही सामील होते मंडल आयोग लागू करत असताना. तोच प्रश्न मी शरद पवारांना पण विचारतो की 1990 साली शरद पवार कुठे होते? 1990 साली व्हीपी सिंग सरकार पाडताना शरद पवार अग्रेसर होते मंडल आयोगादी सरकार पाडणाऱ्यांमध्ये. आणि हे आज सगळे स्वतःला मंडल आयोगाचे मशिया म्हणून पुढे येत आहेत आणि ओबीसीची फसवणूक करतायत. आणि म्हणून मंडल आयोग आणि ओबीसीचं आरक्षण यांच्यामुळे खतम होत आहे. हे जे खोटे मशिया बनून राहिले आहेत ओबीसीचे, यांच्यामुळे ओबीसीचं आरक्षण खतम होत आहे. छगन भुजबळ साहेबांना प्रश्न विचारा, 1990 साली तुमची शिवसेना कुठे होती? मंडल आयोगवादी सरकार पाडणाऱ्यांमध्ये शिवसेना होती, तेव्हा तुम्ही कुठे होते? हे भुजबळ साहेबांना विचारलं नाही पाहिजे का? हे सगळे आज सगळे जे ओबीसीचे मसिया बनून राहिलेत हे सगळे खोटे मसिया नेते आहेत आणि यांच्यामुळे ओबीसीचं आरक्षण खतम होत आहे. या खोट्या मसियांना जोपर्यंत तुम्ही बाजूला सारत नाहीत तोपर्यंत प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ता पुढे येणार नाही आणि ओबीसी आरक्षण वाचणार नाही. जितेंद्र आव्हाड जे बोलले
ते अर्ध सत्य बोलले आणि ते स्वतःबद्दलही बोलले, बर कारण ते पण लाभार्थींमध्ये येतात जी. आणि तेही मुद्दा कळला मंडळाच्या आपला. विरोधकांमध्ये येतात. हा 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 देवरे सर, मुद्दा कळला आपला. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.